मीठ कुठे आहे ग? आजी राहू द्या ना, मी करते सगळं. खरंच राहू दे. कोशिंबीर तरी करावी म्हटलं, सगळं तूच तर करतेस. असू दे, मला आवडतं. आणि तुम्ही सगळे नेहमी नेहमी कुठे असता इथे? तू किचन नव्याने लावलंयस ना, त्यामुळे मला काही सापडत नाहीये जागच्या जागी. म्हणूनच म्हणते हे राहू दे सगळं, हे मी करते. त्या इथे तुम्ही बाहेर जाऊन बसा. बसा ना, मी करते. बर. चांगला चुरके हो पोरीला, भराभर करतेय सगळं. हो. अरे या या या, झोप झाली का ईशाची? अरे वा. मम्मा दूध हवं? हो. ओके, आले या पिल्लू, आणते लगेच. मी आणते दूध ईशासाठी. अगं नको, मीच आणते. तिला किती गरम लागतं हे मला माहितीये. पाहिलत ना, मनू सगळं स्वतः करते ईशाचं. आमच्या ईशाचं दुधू, छान छान दुधू. मी आलेच. हा मनू, कसा का जमवतेस हे सगळं एकटीने? हो, दिल्लीमुळे सवय झाली आम्हाला. तिथे आमचं कट टू कट टाइम टेबल असायचं. सकाळी उठायचं, हिचा दूध नाश्ता करायचा, मग मी तयारी करून हिला डे केअरला सोडायची आणि मग माझ्या कॉलेजला जायची. अरे वा. चला मी तयार होऊन येते. इशू, तू खेळत बसा, आले मी. अगं आम्ही आहोतच ना इथे. मालती, पाहिलत ना हो, मनू आता अगदी सरावलीये ईशाचं करण्यात. मी तेच म्हणणार होतो. मला अजूनही ती आपली वाटत नाही. खरं सांगू, मला भीती वाटते तिची. हो, काहीही काय. मला तर ही सई जास्त आपली आणि जवळची वाटते. हो, उगाच काहीतरी बोलू नका. ओके ना बागरेम? अरे तो चॅनल चेंज कर, मॅच लाव. अलके, अगं झाला का ग नाश्ता तयार? हो हो, सगळं तयार आहे. बसा ना, बसा. चला रे मुलांनो, तुम्हालाही भूक लागली असेल ना, या. आर्यन, अथर्व, चला खेळायला जायच्या आधी पटापट खाऊन घ्या. आई इथे आणून दे ना, आम्हाला मॅच बघायची आहे. हो आई, प्लीज इथे आणून दे ना. भूक लागली असेल ना तर इकडे या खायला. अरे ऐकू येते का तुम्हाला? बंद करा तो टीव्ही. आर्यन, अथर्व, तिथे बसून आईला ऑर्डरी सोडायच्या नाहीत, समजलं? उठा, या इथे बसा. बस. आता कसं शहाण्या मुलासारखा वागलाय. अरे आता मोठे झालात तुम्ही, कळलं का नाही? आता इथे बसायचं, गप्पा मारायच्या आमच्याशी, आणि जगात काय चाललंय ते आम्हाला सांगायचं. जगाची माहिती आम्हाला देखील हवी की नको? नानू मामा आणि विक्रांतचं झालं का खाऊन? हो, मी त्यांचं आधीच उरकून घेतलं. हा माई, कशी आहेस तू? आम्ही सगळे इथे बरे आहोत बरं का. नाही, नाश्ता तर सुरू आहे. हो हो. माई, आंब्याची पेटी चांगली होती. आंबे खरंच चांगले होते. 7-8 जरा कच्चे होते, पिकतील हळूहळू. नानू ना चालायला लागलाय हळूहळू. हो, ठीक आहे. माझ्या समोरच बसले ती. बारीक लक्ष आहे व्यायामावर आणि अभ्यासावर सुद्धा. तू इथली काही काळजी करू नकोस. हो मधु काका, हे गोळ्या वेळेवर घेतात विचारा ना. माई, अलका काय सांगते बघ. ती विचारते विजय वेळेवर गोळ्या घेतो का नाही.
तू आमची काळजी करू नकोस. हो विक्रांत आहे बरं आहे. हो 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 छान. चला येते मी. मम्मा मी पण येऊ. इशू पिल्लू, अगं बाहेर खूप ऊन आहे ना आणि उन्हाचा ईशाला त्रास होतो ना. तू एक काम कर, तू इथे आजी आजोबांबरोबर थांब, ठीक आहे? नाही मी नाही राहणार. अगं असं काय करते पिल्लू, मग मला काम आहे ना. हे बघ, तू एक काम कर, तू आजीला चित्र काढून दाखव. तुला माहितीये आजीला चित्रच काढता येत नाही. हो ना ग आजी? हो ग बाई, मला तर काहीच येत नाही. तू एक काम करशील, तू आजीला शिकवशील चित्र काढायला? हो. व्हेरी गुड. चला मग येऊ मी. आणि हे बघ इशू, सई मावशीला उठवू नको हा, तिला रात्री ऑफिस असतं ना. ओके मम्मा. गुड गर्ल. काय ग, ही काय मम्मा आहे तुझी? हो. अगं मीच तिला शिकवलंय. दिल्लीत उगाच कोणी प्रश्न विचारू नये ना म्हणून. किती गोड वाटतं ऐकायला. पण चला येते मी. बाय ईशा. बाय. कसं करणार हो ही एकटी सगळं? काय माहित, बघायचं. लग्नही करणार नाही म्हणते. कसं होणार हो या मुलीचं? का ग, वर का बोलवलंस? आज ना मुलांचं काहीतरी चाललं होतं. तर मला संशय आला म्हणून मी अथर्वचा मोबाईल चेक केला. तर त्यानं मानसीला फोन केला होता. काय? अगं कधी, म्हणजे कसं काय? मोबाईलवर केला. अगं हो, पण ती दिल्लीला आहे ना, मग तिचा तिथला नंबर यांच्याकडे? मला असं वाटतंय की ती आता मुंबईला आली असावी परत. अगं बाई, कधी म्हणजे? नाही म्हणजे माझा असा अंदाज आहे, कारण मुलांनी लपून छपून फोन केला ना. वहिनी, मला काय वाटतंय, आपण जर का विक्रांतला सांगितलं तर मानसी इथे आली आहे तर त्याच्या तब्येतीत काही फरक पडेल का? नाही, नको. कुणी सांगावं? त्याला ही बातमी कळली आणि त्याची तब्येत आणखीन बिघडली तर? नको नको. मी जाते खाली. द्या का. अरे दाराला लागला बोल. दाराला लागलाच नाहीये. ते पण म्हणतात. दाराला लागलाच नाहीये. पण नाही लागलाय. दे आता, माझी बॅटिंग आहे. नाही नाही, माझी बॅटिंग आहे. किती वेळ झाला गोंधळ चालला इथे? बाहेर वा सगळे आत्ताच्या आत्ता. गेट आउट. पण तू खेळायला पण येत नव्हता म्हणून आम्ही इथेच खेळायला लागलो. बस झाला आता, लगेच बाहेर वा.